मुंबई महापालिका सभागृहामध्ये पहिल्याच दिवशी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। काँग्रेस आणि भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली। सभागृहात काँग्रेस नगरसेवकांना जागा नसल्याने अशरफ आझमी आक्रमक झाले। महापौर रितू तावडेंच्या भाषणावेळी काँग्रेस नगरसेवकांनी गोंधळ घालत जाब विचारला। या ठिकाणी मी भाषणाला सुरुवात करते। आई भवानीच्या चरणी नतमस्तक होऊन आप इस तरह से नहीं कर सकते। मुझे आपको बैठना पड़ेगा, आपको बैठना पड़ेगा। आप जाके बैठिए, है जगह। मुंबई कर देख रहे हैं, मुंबई कर देख रहे हैं। आज लाजिरवाणी गोष्ट आहे की जमिनीवर बसल्या। आज लाजिरवाणी गोष्ट आहे ज्या महिलांना लाडकी बहिणीच्या योजना राबवणाऱ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हजर राहिले आणि हजर राहिल्यानंतर सुद्धा त्यांच्या बहिणीला गादीवर बसवलं आणि मुंबईच्या लाडक्या बहिणींना ज्या निवडून आलेल्या आहेत त्यांना जमिनीवर बसवलं। ही लाजिरवाणी गोष्ट आहे। दिली तिकडे की मुख्यमंत्रीची बहीण खुर्चीवर आणि लाडकी बहीण जमिनीवर, ही आमची घोषणा होती आतमध्ये। आणि आम्ही मास्क घालून आलो होतो कारण आमची नेता प्रोफेसर वर्षाताई गायकवाड निवडणुकीच्या पूर्वी आमची एक मुवमेंट होती। त्या मुवमेंटमध्ये मुंबईकरांना जे त्रास आहे एन्व्हायरमेंटचा, जे इंडेक्स आहे एअर क्वालिटीचा, त्या क्वालिटीचा इंडेक्स घेऊन आम्ही खूप प्रोटेस्ट केलो होतो। त्याच्यानंतर पहिला दिवस आम्ही सगळे नगरसेवक मास्क घालून आलो होतो की प्रशासनचे डोळे किंवा महापौरांची दृष्टी आमच्या मास्कवर राहील आणि मुंबईकरांना जे त्रास होत आहे त्या त्रासावर ते काम करेल। गोंधळ होता तो चांगला बऱ्यापैकी महिला नगरसेविका असो काँग्रेसच्या नगरसेविका थोड्या लेट आल्यानंतर त्यांना बसायला न मिळणं हे अवमानकारक आहे। खरं तर सदस्यांना बसण्याची अरेंजमेंट नीट आहे का हे पाहणं गरजेचं आहे, नाहीतर हा अवमान सातत्याने होत राहील।